नमस्कार रसिको, नमस्कार. छोटीशी बातमध्ये मी सौ अनघा देव आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. आजकाल बघा, आई आणि बाबा दोघंही नोकरी करणारे असतात. आजी आजोबा असतील घरी तर प्रश्नच नसतो. पण मुलांना नाही तर बेबी सिटिंगमध्ये ठेवलं जातं. बेबी सिटिंग वाईट असतं असं अजिबात मला म्हणायचं नाही आहे. पण शेवटी काय असतं, काही काही गोष्टी आई बाबा करणं आणि बेबी सिटिंगमध्ये केल्या जाण्या ह्यात खूप फरक आहे. मला माहिती आहे की स्त्रिया तारेवरची कसरत सांभाळतात. घरातलं करायचं, मुलांचं करायचं, सासूसासऱ्यांचं करायचं, बॉसची मर्जी सांभाळायची, नवऱ्याची मर्जी सांभाळायची, बाहेरून काही आणणं सवरणं, मुलांचे प्रोजेक्ट, स्वतःसाठी काही वेळही उरत नाही त्यांच्याकडे. अगदी बरोबर आहे. मलाही समजतं आहे. घरात जेवणखाण करणं, मुलांसाठी वेगवेगळे प्रकार करणं, हे सगळं आपण करत असतो. आणि आपली एकच अपेक्षा असते मुलांकडनं की त्यांनी नीट राहावं, त्यांनी भरपूर अभ्यास करावा, चांगले मार्क मिळवावेत, त्यांनी त्यांचं करिअर करावं. अगदी बरोबर आहे. एकच अपेक्षा असते तुमची. पण अहो, तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत तशा त्या लहान जीवाच्या पण काही अपेक्षा असतात. हे आपण विचारातच घेत नाही. मग कदाचित एखाद्या मुलाला मार्क कमी मिळाले, ते विचित्र वागायला लागलं, रडायला लागलं, हट्ट करायला लागलं की आपण त्याला धपाटा देतो, मारतो, ओरडतो आणि सांगतो, अरे हे सगळं बाळा मी तुझ्यासाठी करते, मला हौस नाही आहे हे सगळं करण्याची, माझी इच्छा नाही आहे एवढं सगळं धावपळ करण्याची, पण तुझ्यासाठी मी हे सगळं करते. अगदी बरोबर आहे, तुम्ही त्याच्यासाठी करत असताच. पण त्याच्या काही अपेक्षा आहेत, त्यालाही तुमच्याकडनं काही हवं असतं. त्याची पूर्तता होते का? त्याला हे सगळं कळतं आहे का? त्याचं वय आहे का हे कळण्याचं? हा विचार आपण करत नाही. एखाद्या मुलाची आई शाळेत न्यायला जाते, त्याचं पटकन दप्तर घेते, त्याची पापी घेते. ते बघूनसुद्धा मुलांना असं वाटत असेल ना की आज आपली आई आली असती तर आपल्याही आईने आपली पापी घेतली असती. एखादा पाऊस पडत असेल आणि एखादं मूल म्हणालं, आई आज घरी गेल्यावर ना पकोडी किंवा भजी करा, तर त्याच्या मनात विचार येत नसेल का की माझी आई नाही आहे घरी, मी कोणाला सांगू? बेबी सिटिंगमध्ये असेल तर चिवडा लाडू किंवा व्हॉटेवर जे काही ठेवलं असेल तेच खायला लागेल. मग त्यांच्या काही अपेक्षा आहेत की नाही? तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही स्वयंपाकाला लागता, तुमची काही कामं राहिलेली असतात ती करायला घेता आणि त्यांना सांगता, आता तू अभ्यासाला बस, एकीकडे अभ्यास मी घेते. त्याचं कसं लक्ष लागेल? त्याला पण आई वाटतं ना, आईने जवळ घ्यावं, पापी घ्यावी, आईने आपल्या जवळ बसावं, बाबांनी विचारावं, दिवस कसा गेला बाळा, तू कसा आहेस? पण आपल्याकडे वेळ नसतो या सगळ्या गोष्टीला. हे नकळत होतं हो आपल्याकडनं, आपण मुद्दामून नाही करत, प्रेमापोटीच आपण हे सगळं करत असतो. अगदी खरं आहे. पण मुलांच्याही काही अपेक्षा आहेत ना आपल्याकडनं. आता ताप आला असेल, काही प्रोजेक्ट असेल, शाळेत काही कार्यक्रम असेल, तर आपल्याला सांगतो, आई तू ये ना. आपण म्हणतो, नाही रे सोन्या, खरंच वेळ नाही आहे, आज मला मीटिंग आहे, आज ऑफिसमध्ये माझं ऑडिट आहे, मला नाही येता येणार. मूल हिरमुसलं होतं. तिथे त्याची खच्चीकरण त्याचं व्हायला लागतं. त्याला आईबाबांबद्दल आढी निर्माण व्हायला लागते. कधी कधी आपण मुलांना जाऊ दे, वाढदिवसाला जातोय ना, जागे, काही खा पी मजा कर. कधी कधी आपण हाताने बनवलेला पदार्थ मुलाला करून हवा असतो. मोठं झाल्यावर मग आपण करायला म्हटलं ना तरी त्यांना नको असतं, कारण त्यांना सवयच नसते या सगळ्याची. मग चूक कोणाची आहे? चूक जरी कोणाचीच नसली तरी परिस्थितीची चूक आहे. मग त्याचा राग आपण मुलांवर का काढायचा? कारण आपल्याला गरज वाटते, मुलांनी खूप शिकावं, मुलांनी त्याचं करिअर घडवावं आणि त्यालाही मोठेपणी वाटेल, पण लहानपणी त्याचं वय नसतं ना हे सगळं सांभाळण्याचं, हे लक्षात घेण्याचं. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की थोडंसं तारतम्य बाळगलं, मुलांच्या कलानी घेताना त्यांना थोडंसं विचारलं की बाळा तू कसा आहेस, तुला बेबी सिटिंगमध्ये काही त्रास नाही ना, तुला कोणी त्रास देत नाही ना, हे सगळं आपण बघितलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची की सकाळी सगळेजणं बाहेर असतात, पण घरातल्या स्त्रीनी कंपल्सरी, मुलं मोठी झाली तरी रात्रीच्या वेळेचं जेवण एकत्र घ्यायचं. जेवणाच्या वेळेला आई बरोबर किंवा घरातली बाई बरोबर भाव ओळखते. या मुलाच्या मनात काय चाललं आहे, या माणसाच्या मनात काय चाललं आहे, डिस्कस करा. सकाळपासून दिवस कसा गेला, तर तुम्हाला कळेल की मुलांच्या आयुष्यात काय चाललं आहे. कारण जेवताना परिणाम दिसून येतो दिवसभरातल्या गोष्टींचा.
आणि हे बाई चांगलंच समजू शकते. त्यामुळे मी विनंती करते की ह्या गोष्टी थोड्या छोट्याशाच आहेत, पण त्या सांभाळल्या ना तर खूप मोठी गोष्ट घडू शकते यातून. धन्यवाद.